मग एकदा म्हणजे त्यांना स्मरण व्हायचं, भगवंताच्या लीलांचं स्मरण जयदेव गोस्वामींना व्हायचं आणि ते तसं लिहित जायचे. मग एकदा ते लीला स्मरण करत असताना त्यांना एका लीलेचं स्मरण होतं की भगवंत कृष्ण आणि राधाराणी हे दोघं जण गप्पा मारत बसलेले असतात आणि राधाराणीला असं दिसतं की कृष्णाच्या हनुवटीवरती एक टिकली लागलेली आहे. मग राधाराणी विचारते, हे कृष्णा, की तुझ्या हनुवटीवरती ही टिकली कुणाची आहे? त्यावेळी भगवंत म्हणतात, कृष्ण म्हणतात, हे राधिके, मी तुझ्यासाठी फुलं आणण्यासाठी गेलो होतो आणि ते फुलं आणण्यासाठी जात असताना गेलो असताना तिथं अनेक गवळणी गोळा झाल्या होत्या आणि काय झालं, त्यातील जी गवळण होती, त्यातली जी गोपी होती ललिता, तिनं काय केलं, तिला जणू काय घाम आला होता आणि ते कपाळावरचा घाम पुसण्यासाठी तिनं जर हात असा कपाळावरती फिरवला आणि त्या हाताला स्पर्श होऊन ती टिकली हवेमध्ये उडून येऊन माझ्या हनुवटीला लागली. त्यावेळी राधाराणी म्हणते की तुझ्यासारखा नाटक करणारा दुसरा कोणीही शोधून सापडणार नाही, तू नक्कीच काहीतरी लपवत आहे. आणि राधाराणी रुसून बसते आणि भगवंत कृष्ण हे राधाराणीचा रुसवा काढण्यासाठी म्हणतात, देही तव पाद पल्लव उदार श्री राधे. काय म्हणतात, हे राधिके, तुझे चरण हे कृपा करून माझ्या डोक्यावरती ठेव आणि तुझा रुसवा सोडून टाक. अशी लीला ज्यावेळी जयदेव गोस्वामींना स्मरण होते त्यावेळी जयदेव गोस्वामी विचार करतात, जर मी असं लिहिलं तर जनसामान्य लोकांना हे पटणार नाही, जनसामान्य लोकांना हे पचणार नाही आणि जनसामान्य याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. मग त्यावेळी लिहिणं बंद करतात. पद्मावतीला सांगतात, मी काय करतो आता, गंगा स्नानासाठी जातो. मग ते स्नान करण्यासाठी नदीवरती जातात. तर पद्मावतीला माहीत असतं की आता हे अंघोळीला गेलेत म्हणजे त्यांना 2-4 तास तरी नक्कीच लागतील, कारण ते नदी बघितले की त्यांना यमुनेचं स्मरण व्हायचं आणि ते यमुनेचं स्मरण झालं की परत कृष्णाचं स्मरण व्हायचं, कृष्णाच्या बासरीचं स्मरण व्हायचं आणि पुन्हा ते बेशुद्ध पडायचे आणि भगवंताची लीला हे लीलेवरती ध्यान करत राहायचे. मग तिला माहीत होतं की आता हे 4-5 तास तरी येणार नाही, एवढं भगवंतावरती त्यांचं निस्सीम असं प्रेम होतं. पण यावेळी काय होतं की हे अर्ध्याच तासामध्ये परत येतात आणि पद्मावतीला म्हणतात की हे पद्मावती, प्रसाद तयार आहे का? आणि ते काय करतात, त्याच्या अगोदर थोडंसं लिहिण्यासाठी जातात आणि तिथं गीत गोविंद ज्यांना ते स्मरण झालेलं असतं ते लिहितात आणि पुन्हा ते पद्मावतीकडून प्रसादाचा स्वीकार करतात, प्रसाद घेतात आणि दुपारच्या वेळेला थोडीशी एक 5-10 मिनिटं विश्रांती करण्यासाठी वामकुशी करत असतात. आता पहिल्या स्त्रिया म्हणजे पद्मावती काय करायची, पतीला भोजन दिल्यानंतर त्यानंतर ती स्वतः खायची. मग ती स्वतः भोजन करत असते, तिनं आतून दरवाजाला कडी लावलेली असते आणि दरवाजा वाजवला जातो आणि ती प्रसाद घेण्यामध्ये मग्न असते. दरवाजा काय उघडतच नाही, परंतु जोरात आवाज येतो, पद्मावती दार उघड. त्यावेळी ती दरवाजाकडे जाते आणि पाहते तर काय, अजून एक जयदेव गोस्वामी बाहेरून आलेले असतात. मग ती आत जाऊन पळत जाऊन बघते की आत एक जयदेव गोस्वामी बसलेले आहेत, झोपलेले आहेत आणि हे बाहेर कुठून आले. मग ते विचारते त्यांना, अहो तुम्ही कोण आहात? ते म्हणतात, अगं पद्मावती, मी तुझा पती जयदेव आहे. आजपर्यंत लोक मला वेडं म्हणायची, कारण मी गीत गोविंद लिखाण करायचो, स्मरण करायचो. आज मला असं वाटतंय की तू सुद्धा ते वाचलेलं आहेस, म्हणून तुला सुद्धा वेड लागलेला आहे. तू लवकरात लवकर काय कर, दरवाजा उघड, कारण हे बाहेरचे लोक बघत आहेत. मग पद्मावती काय करते, दरवाजा उघडते, जयदेव गोस्वामी आत येतात आणि ती पळत जाऊन आत पाहते तर आत जे जयदेव असतात ते गायब झालेले असतात. त्यावेळी जे ओरिजिनल जयदेव गोस्वामी असतात ते त्यांची गीत गोविंदची जी पानं असतात तिथं पाहिला जातात. तर स्वतः भगवंतांनी येऊन जयदेव गोस्वामींच्या रूपामध्ये, देही तव पाद पल्लव उदार श्री राधे, हे राधिके, तू माझ्यावरती रुसलेली आहेस, तो रुसवा सोडण्यासाठी कृपा करून तुझे चरण माझ्या डोक्यावरती ठेव, असं भगवंतांनी स्वतः लिहिलेलं असतं. त्यावेळी जयदेव गोस्वामी म्हणतात, हे पद्मावती, तुझ्यासारखी तूच भाग्यशाली आहेस, कारण साक्षात भगवंतांनी येऊन काय केलं, तुझ्या हातातून प्रसादाचा स्वीकार केला. म्हणजे
भगवंत एवढे कृपाळू आहेत, जे कोण भक्तांची सेवा करतात त्याच्यावरती भगवंत पहिल्यांदा कृपा करतात.